हॅलो, चौनाशीची या चॅनलमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं खूप 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 स्वागत. तर आज आपण काय बनवतोय? बटाट्याची सुक्की भाजी मस्त छान. तर मी ना 3 ते 4 बटाटे आज मस्त घेतलेले. आपल्याला सुक्की भाजी बनवायची आहे. बटाट्याची साल काढून घेतली, पण ती साल काढताना काही तुम्हाला दाखवलेली नाही मी. कारण बटाटे ना थोडी धावपळच होती माझी सकाळची आज. तर मी साल काढून घेतली आणि पटापट ट्रायपॉट लावून आपला मस्त व्हिडिओ चालू केलेला आहे. तर 3 ते 4 बटाटे ना दोघा-तिघांच्या जेवणासाठी भरपूर होतात. आपल्याला सुकी भाजी आणि चपाती आज बनवायची आहे. मला डबा पण द्यायचा आहे आज मिस्टरांचा. तर मग मी काय केलं मस्त सुकी भाजी आज बटाट्याची बनवायला घेतलेली. तर तुम्ही बघू शकता असे मोठे बटाटे आहेत मस्त माझ्याकडे. साल वगैरे काढलेली आणि तुम्ही बघताय मला चाकूची सवय त्याच्यामुळे मी ना असे मस्त काप वगैरे असे करून घेते हाताने. सुळी वगैरे काही वापरलेली नाही आपण. आणि प्लेन भाजी आज याला लसूण वगैरे मी काहीच टाकलेलं नाही. कोथिंबीर, लसूण वगैरे काहीच नाही टाकलेलं. प्लेन साधी सिंपल अशी सुकी भाजी ना पोळीसोबत खूप छान लागते. थोडं लिंबाचं लोणचं वगैरे जर असलं ना तर अशी भाजी ना चमचमीत सुकी भाजी ना खायला खूप सुंदर लागते. तर आज आहे ना आपली भाजी ना कुकरमध्ये बनवायची मला. तर कुकरला झाकण वगैरे काहीच लावायचं नाही. फक्त झाकण ठेवून अशी वाफ द्यायची. कुकरचं झाकण नाही लावणार आहे आपण. फक्त साधं डिश वगैरे ठेवून वाफ द्यायची आपल्याला. आणि अशी सुकी भाजी मला आज बटाट्याची बनवायची. तर तुम्ही बघताय माझे काप कसे चालले मस्त आणि पाण्यात टाकून घेते मी. आता एकाच पाण्याने नाही तर आपण आहे ना अजून 1-2 पाण्याने नशी बटाटे कापल्यानंतर आहे ना स्वच्छ धुवून घ्यायचे. कारण आहे ना साल जरी काढलेला असेल ना तर त्याला थोडीफार माती वगैरे अशी लटकलेली असते, ती खाली ना बरोबर जमा होते. तर एक मानाची शंका म्हणून आपण धुवून घ्यायचे 3 पाण्याने. चला तर रेसिपी आपण पटकन बनवूया आता पुढची. तर हे ना माझं तळलेलं तेल होतं जरा उरलेलं थोडंसं, त्याच्यात तीळ वगैरे दिसतंय तुम्हाला. तर यूट्यूब फॅमिलीची ताई म्हशीली काय टाकलंय, तर त्याच्यामध्ये ना तीळ आहे माझी आणि तळलेलं तेल घरातलंच असतं आपलं. त्याच्यामुळं मग भाजीला वगैरे वापरून घ्यायचं आहे आपण असं. तर मी ना आता थोडं जिरं टाकलं, कुकर तापलेलंच नाही वाटतं. आणि मीठ पण टाकलंय मी आता मस्त तुम्ही बघू शकता. मीठ आपल्या सुक्या भाजीला ना अंदाजानेच टाकायचं आहे. कारण रश्श्याच्या भाजीला आणि सुक्या भाजीचा अंदाज बघून मीठ टाकतोय आपण. मीठ आहे ना टाकलंय, जिरं टाकलंय मी आता मस्त. तापलाय कुकर आपला. मोहरी पण टाकून घेतलेली मस्त आणि असं थोडंसं परतून घेतलेलं मी. जरी आपण स्टीलच्या भांड्यात फोडणी देतो ना खूप जपून द्यायची. हा हिंग टाकलेला आहे मी. आणि हिंग टाकून घेतल्यानंतर आहे ना असं छान परतून घ्यायचं आहे मस्त. परत हिंग पण तेलामध्ये आपल्याला. तेलाचं भांडं आहे ना खूप स्टीलचं भांडं आहे ना खूप तापून नाही द्यायचं आहे. याचा ह्यातून आहे ना कधी कधी जाळ पण निघू शकतो. कारण माझ्यासोबतच झालेलं आहे असं 1-2दा. डायरेक्ट तेलातून वरती जाळ आलेलं आहे. स्टीलचे भांडे जरा जपून वापरा. सगळ्या माझ्या ताईंना विनंती आहे. कारण असं ना हे बघा लाल तिखट टाकलेले आहे, बटाट्याची फोडी पण टाकलेली आहे, हळद टाकलेली आहे आणि थोडी मिरची परत मी टाकलेली आहे. कमी झाली ती जरा मस्त मला वाटत होतं ना थोडी कमी. बटाट्याची भाजी आहे ना अशी खूप फिक्की नाही चांगली लागत, अशी तिखटच सुंदर लागते अशी भाजी. तर तुम्ही बघू शकता असे बटाटे वगैरे कापलेले पीस मी मस्त टाकून दिलेले, छान परतून घेणार आहे. आणि ना 5-1 मिनटासाठी अशी वापस द्यायची. 5 ते 10 मिनटं खूप होतात. असे कमी गॅसवर ठेवायचे. आणि स्टीलचं भांडं आहे ना खूप पटकन असं तापलेलं असतं, त्याच्यामुळे ना एवढा वेळ लागत नाही स्टीलच्या भांड्यात भाजीला. तर मी ना पाणी वगैरे काहीच टाकणार नाही मी आता. असं छान फक्त एक वाफ देणार आहे. आणि एक वाफ दिल्यानंतर मी तुम्हाला परत मग आपल्या रेसिपी पुढची दाखवणार आहे. पुढे कसं आहे शिजले की नाही अशी भाजी दाखवणार आहे. तुम्हाला जे सांगत होते मी स्टीलचे भांडे वापरताना ना सगळ्यांनी जपून वापरा. याच्यातून आहे ना असं ते तेलाचं आणि गॅसचं आहे ना खूप म्हणजे जवळचं कनेक्शन. खूप पटकन तेलाची जर थोडंफार जरी झालं ना तसं जाळ निघाल्यानंतर ना माझ्यासोबत 2दा झालेलं आहे असं म्हणून मी तुम्हाला सांगते. तर चला मग आपण पुढची रेसिपी आता बघूया. 2 ते 3 मिनटासाठी 10 मिनटासाठी ना झाकण, 2 ते 3 नाही 5 ते 10 मिनटासाठी मी झाकण ठेवलेलं होतं. तुम्ही बघू शकता आपल्या बटाट्याचं मस्त असं मस्त छान मस्त शिजलेलं आहे. ही धना पावडर आहे ना मी टाकलेली आहे. कारण आजची प्लेन भाजी आहे आपल्याकडे मस्त अगदी. तर धना पावडर टाकून ना आपण असं परतून घ्यायचं आहे आता. तर तुम्ही बघू शकता आता मस्त असं छान मस्त परतून घेतलेलं आहे मी. आणि सुकी भाजी आहे ना अशी पोळीसोबत खूप सुंदर लागते. तर माझ्या ना यूट्यूब फॅमिलीच्या ताई सगळ्या अशी साधी प्लेन भाजी बनवून बघणार आहे. आणि थोडीशी कोथिंबीर आहे ना मी कट करून मस्त टाकून घेतलेली आहे आता छान अशी पटापट. तर काय वाटतंय तुम्हाला बघा बरं आजची सुकी भाजी तुम्ही बनवून बघा एकदा तरी छान मस्त प्लेन. खूप घाई असेल ना तर 15 ते 20 मिनटात अगदी भाजी तयार होते ही. काहीच वेळ लागत नाही. स्टीलच्या भांड्यामध्ये ना खूप पटकन तयार होते. मी ना आज मस्त कुकरमध्ये बनवलेली. माझी स्टीलची कढई ना थोडी त्याच्यात दुसरं काही ठेवलेलं आहे मी, त्याच्यामुळे आज आहे ना कुकरमध्येच भाजी बनवायची ठरवलं. चला म्हटलं आता कुकरमध्येच बनवून घेऊ आपण पटकन. झाकण ठेवलं की होऊन जाते. बटाट्याला काहीच वेळ लागत नाही शिजायला. तर चला मग अशाच नवनवीन रेसिपीमध्ये ना मी तुमच्यासोबत भेटत जाणार आहे. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला डेलीचं माझी भाजी पोळीचा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवत जाणार आहे. तर कसा वाटतोय कसा नाही
माझ्या ताई म्हणशील बुवा डेलीचंच दाखवतात, तर मी नवीन नवीन दररोज काही बनवण्यापेक्षा जे डेलीचं आहे बुवा त्याची पण प्रॉब्लेम असतात, आज काय बनवू, उद्या काय बनवू. तर चला मग माझ्या रेसिपी तुम्ही बघत चला डेलीसाठी काय बनवते काय नाही. चला तर मग आता आहे ना आपण आहे ना पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार. तोपर्यंत माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीच्या ताईंना बाय बाय.